सराव संच 8 गुणाकार करा ऋण 5 गुणुले ऋण 7 बरोबर अगोदर 5 आणि 7 चा गुणाकार करायचा। 5 गुणुले 7 5 7 35 आणि ऋण गुणुले ऋण हे धन येतं म्हणून आपला गुणाकार येईल अधिक 35 किंवा धन 35। जरी आपण धन चिन्ह नाही दिलं तरी काही फरक पडत नाही म्हणून ऋण 5 गुणुले ऋण 7 हा आपला गुणाकार आला 35। दुसरं उदाहरण पाहूया ऋण 9 गुणुले 6 तर 9 गुणुले 6 9 सख 54। आता एका संख्येला ऋण चिन्ह आहे आणि एका संख्येला धन चिन्ह आहे। ऋण गुणुले धन आपला गुणाकार येतो ऋण म्हणून उत्तर असेल ऋण 54। 9 गुणुले ऋण 4 बरोबर गुणाकार करायचा प्रथम 9 चौक 36। आता धन गुणुले ऋण आपला गुणाकार येईल ऋण 36। प्रश्न क्रमांक 4 8 गुणुले ऋण 7 8 7 56 धन गुणुले ऋण 8 ला कोणतं चिन्ह नाही म्हणजे धन चिन्ह असतं। धन गुणुले ऋण ऋण येतं म्हणून आपण 56 ला ऋण चिन्ह दिलं आपला गुणाकार आला ऋण 56। ऋण 124 गुणुले ऋण 1 बरोबर आता कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर तीच संख्या आपल्याला उत्तर म्हणून मिळते। तर इथं 124 गुणुले 1 हा गुणाकार येईल 124 आणि ऋण गुणुले ऋण म्हणजे ऋण संख्या गुणुले ऋण संख्या बरोबर धन उत्तर असतं। धन 124 उत्तर आपल्याला मिळालं असतं म्हणजे आपण ते असं लिहिलं असतं परंतु धन चिन्ह नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही म्हणून आपलं उत्तर असेल 124। प्रश्न क्रमांक 6 ऋण 12 गुणुले ऋण 7 बरोबर आता आधी संख्यांचा गुणाकार करायचा 12 7 84 आणि ऋण गुणुले ऋण धन असतं म्हणजे आपण धन चिन्ह जरी नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही म्हणून आपला गुणाकार आला 84। प्रश्न क्रमांक 7 ऋण 63 गुणुले ऋण 7 बरोबर आता आपल्याला 63 चा पाढा येणार नाही म्हणून आपण 63 गुणुले 7 केलं उभ्या मांडणीनं गुणाकार केला 7 त्रिक 21 हातचेला आले 2 7 सख 42 42 2 2 44। आपल्याला संख्यांचा गुणाकार मिळाला म्हणजे 63 गुणिले 7 हा गुणाकार मिळाला
441 आणि ऋण गुणुले ऋण आपल्याला माहिती आहे की ऋण गुणुले ऋण धन असतं, म्हणून आपल्याला हे उत्तर मिळेल 441. ऋण 7 गुणुले 15 बरोबर एक तर आता या ठिकाणी आपण काय करायचं, 15चा पाढा 7 पर्यंत म्हणायचा. 15 7 105. आता एका संख्येला म्हणजे 7ला ऋण चिन्ह आहे, 15ला धन चिन्ह आहे, म्हणून ऋण गुणुले धन ऋण येतं, म्हणून आपलं उत्तर असेल ऋण 105. लक्षात घ्या, ऋण संख्या गुणुले ऋण संख्या बरोबर धन संख्या उत्तर येतं. समजा एका संख्येला ऋण चिन्ह आहे गुणुले दुसऱ्या संख्येला धन चिन्ह आहे, म्हणजे ऋण गुणुले धन बरोबर ऋण येतं. धन संख्या गुणुले ऋण संख्या हे उत्तर ऋण संख्या येतं. आणि जर दोन्ही संख्यांना धन चिन्ह असतील, धन संख्या गुणुले धन संख्या बरोबर धन उत्तर येतं. आणि धनचिन्ह आपण उत्तराला नाही दिलं तरी काही फरक पडत नाही.